नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025-26 पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे. आणि या परीक्षेसाठी लागणारं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना डाउनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे जे हॉल तिकीट आहे, हे हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे नवोदय विद्यालय आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी नवोदय विद्यालय ॲडमिशन क्लास 6 RCIL.gov.in ही जी लिंक आहे, या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. या पेजवरती आपल्याला अनाउन्समेंटमध्ये ती सूचनासुद्धा दिसेल की हे जे ॲडमिट कार्ड आहे ते उपलब्ध आहे आणि त्यानंतर इथं खाली लिंक बघू शकता. क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर क्लास 6 JNVST 2026 समर बॉन्ड. नोट द ॲडमिट कार्ड फॉर द स्टेट ऑफ केरला विल बी रिलीज्ड शॉर्टली. हे केरला स्टेट सोडून बाकी सर्व राज्यांसाठीचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. हे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी या लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन भरायचे आहे. यामध्ये दोन बॉक्समध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. एक विद्यार्थ्याचा फॉर्म भरतानाचा जो रजिस्ट्रेशन नंबर आला होता तो रजिस्ट्रेशन नंबर आणि खालच्या बॉक्समध्ये आपल्याला विद्यार्थ्याची जन्मतारीख भरायची आहे आणि त्यानंतर कॅप्च्यामध्ये जे इथं 2 अंक आहेत 12 + 18 बरोबर किती त्याचं उत्तर लिहायचं आहे. चला तर मग आपण आधी रजिस्ट्रेशन नंबर भरूया. त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जो चौकोन आहे त्या चौकोनला क्लिक करायचं. त्यानंतर इथं वर्ष सिलेक्ट करायचं आहे. 2014, 15 काय असेल ते. त्यानंतर त्याचा महिना आणि त्यानंतर त्या जन्माची तारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि ही तारीख सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे 12 + 18चं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे याचं उत्तर आलं 30. ते आपण इथं लिहूया आणि त्यानंतर साइन इन या टॅबवरती क्लिक करा. साइन इन केल्यानंतर आपल्या फोनमध्ये सदरचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट दिसून येईल आणि ते आपल्याला डाउनलोड करता येईल. सर्व्हरला प्रॉब्लेम असल्या कारणानं आपल्याला अशा प्रकारची एरर दिसत आहे. पण काही वेळानंतर आपल्याला हे डाउनलोड करण्यास उपलब्ध होईल. तर आपण अशा प्रकारे प्रक्रिया करून हे डाउनलोड करून घेऊ शकतो.